हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात कर। शनिवारी आलेली आहे गणेश चतुर्थी आणि आईने मुलांसाठी हा एक अतिशय प्रभावशाली हिरव्या मुगाचा उपाय आपल्याला करायचा आहे। तर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते आणि या दिवशी आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने बाप्पांना आपण घरी घेऊन येतो आणि आपण सर्वजण मोठ्या या गणेश चतुर्थीची आतुरतेने वाट बघत आहोत। आणि गणपती बाप्पा हे तर विघ्नहर्ता असून विद्येचे दैवत आहे। तर या वर्षी ही गणेश चतुर्थी 7 सप्टेंबरला आलेली आहे आणि या 10 दिवसामध्ये आपण बाप्पांची मनोभावे खूप सेवा करायची आहे। बाप्पांना वेगवेगळ्या प्रकारे मोदकांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। अनंत चतुर्थीपर्यंत आपल्याकडनं होईल तेवढी सेवा बाप्पांची अगदी मनोभावे करायची आहे। आणि 17 सप्टेंबरला आपल्या लाडांच्या मूर्तींचं विसर्जन होणार आहे। त्याचबरोबर याच काळात गौरी आवाहन आणि गौरी पूजन ही केलं जाईल। तसेच बाप्पांच्या आगमनाचा शुभ मुहूर्त सकाळी 11:55 पासून ते 12:55 पर्यंत हा अभिजित मुहूर्त आहे। त्यानंतर दुपारी 12:30 नंतर सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे। आणि जर तुम्ही संध्याकाळी बाप्पांची स्थापना करणार असाल तर तुम्ही दुपारी 2 वाजेनंतरच करावी। तर गणेश चतुर्थी आहे 7 सप्टेंबरला म्हणजे शनिवारला। तर बाप्पा हे विघ्नहर्ता असून बुद्धीचे दैवत देखील आहे। आपण बाप्पांना अनेक वेगवेगळ्या नावांनी बोलत देखील असतो। तर गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे। तर प्रत्येक आई वडिलांना वाटतच असतं की आपला मुलगा हुशार व्हावा, त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं, त्याचं आरोग्य चांगलं राहावं, त्याच्या आयुष्यामध्ये कोणतेही अडथळे अडचण समस्या किंवा दुःख संकटे येऊ नये आणि आपण काळजीपोटी आईच्या मायेने प्रयत्न देखील करत असतो। तर यासाठी आपल्याला हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे। कारण की हिरवे मूग हे बुध ग्रहाचे कारक मानले जातात आणि बुध ग्रहाचे स्वामी म्हणजे गणपती बाप्पाच आहेत। जर आपला बुध ग्रह मजबूत असेल तर आपल्याला कोणत्याही संकटाचा किंवा गोष्टींचा सामना करावा लागत नाही। त्याचबरोबर बुध ग्रह हा बुद्धीचा कारक असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली बुद्धी जर तल्लख असेल किंवा शार्प असेल तर प्रत्येक गोष्ट ही आपल्याकडे आकर्षित होते आणि त्यासाठीच खरं तर आपल्याला ह्या हिरव्या मुगाचा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने करायचा आहे। तर गणेश चतुर्थीच्या दिवशी लवकर आपल्याला उठायचं आहे आणि आपली सकाळची नित्यकर्म आटपून झाल्यावरती अंघोळ केल्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे। किंवा आता आपण घरामध्ये बाप्पांची स्थापना केल्यानंतर केला तरी देखील चालणार आहे। किंवा कोणी जर बाप्पांची आता स्थापना म्हणजे त्यांच्याकडे जर बसवत नसेल आता कोणाकडे, तर बाप्पांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असतेच आता प्रत्येकांच्या, तर तुम्ही देवघरासमोर बसून केला तरी देखील चालेल। किंवा आता जे बाप्पांची स्थापना करणार आहे त्यांनी बाप्पांच्या समोर बसूनच करायचा आहे हा उपाय। आणि खास महत्त्वाचं म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये उपाय केव्हाही केला तरी देखील चालणार आहे। तर उपाय कशा पद्धतीने करायचा तर बघा, 108 हिरवेगार आपल्याला मूग घ्यायचे आहे। मूग घेताना ते कुठेही फुटलेले तुटलेले किडलेले नसावे। मूग आपल्याला अगदी स्वच्छ घ्यायचे आहे। 108 मूग घ्यायचे आहे। त्याचबरोबर एक लाल जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे। 21 दुर्वांची जोडी आपल्याला लागणार आहे। आणि त्यानंतर आपण बाप्पांना जिथे बसवणार आहोत, बाप्पांना विराजमान करणार आहोत, तिथे आपल्याला एका आसनावरती बसायचं आहे। बाप्पांना विराजमान केल्यानंतर आता धूपदीप लावलेला असेलच नसेल तर लावून घ्यायचा, कारण कोणतीही सेवा अग्निदेवतेच्या साक्षीनेच करावी, कारण ती सेवा देवापर्यंत लवकर पोचते। त्यानंतर आपल्याला बाप्पांना ओलं कुंकू लावून घ्यायचं आहे, अक्षदा लावायचं आहे, बाप्पांचं औक्षण करायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। आणि आपल्याला आपण जी 21 दुर्वांची जोडी घेतली, लाल फूल घेतलं जास्वंदाचं, ते फूल बाप्पांना आपल्याला अर्पण करायचं आहे। ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे।
किंवा ओम विघ्नहर्ताय नमः तुम्ही असं देखील म्हणू शकता। आता तुम्हाला जो सोपा वाटेल तो असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। त्यानंतर बाप्पांना दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि आपण जे 108 मूग घेतले तर ते आपल्याला एका लाल कपड्यावरती आपल्याला बाप्पांच्या समोर तो छोटा लाल कपडा घ्यायचा आणि आपल्याला ते त्या कपड्यावरती ठेवायचे आहे किंवा तुम्ही ते वाटीमध्ये ठेवायचे आहे। एक वाटी घ्या आणि तुम्हाला एक मुगाचा दाणा घ्यायचा आणि तो त्या वाटीमध्ये बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे। बाप्पांच्या आपल्याला चरणाला लावायचा आणि वाटीमध्ये ठेवायचा तो मुगाचा दाणा। मुगाचा दाणा वाहताना आपल्याला ओम गण गणपतये नमः या मंत्राचं 108 वेळा पठण करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला हा 108 मुगाचा दाण्याचा उपाय करायचा आहे। हे 108 ही मूग आपल्याला बाप्पांना अर्पण करायचे आहे। त्यानंतर आपल्या मनातील इच्छा बाप्पांना सांगायची आहे। आपण हे कोणत्या म्हणजे तुम्ही आता जर मुलांचा एखादा व्यवसाय असेल, आता मुलगा मोठाही असू शकतो किंवा आपली शाळेतली मुलंही असू शकतात, जेणेकरून आता त्यांच्याही धंद्यामध्ये किंवा अडथळे येत असतात किंवा त्यांचा बिझनेस चालत नसतो, तर काय करायचं आहे, जे व्यावसायिक आहे त्यांनी ती मूग आपल्या लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचे आहे, आपल्या खिशामध्ये ठेवायचे आहे। आणि जे बुद्धी म्हणजे शाळेसाठी करणार आहात तर त्यांनी आपल्या बॅगमध्ये ही पोटली आपल्याला ठेवायची आहे। पण केव्हा ठेवायची आहे, आपल्याला जोपर्यंत बाप्पा आपल्या घरामध्ये आहे, बाप्पा विराजमान आहे, तोपर्यंत आपल्याला ती मूग तिथेच ठेवायची आहे बाप्पांच्या जवळच। बाप्पाचं जेव्हा विसर्जन होणार आहे तर त्यावेळी आपल्याला त्या मुगाची पोटली बनवायची आणि ती आपल्या जवळ आपल्या बॅगमध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायची आहे लाल कपड्यामध्ये बांधून। तर अशा प्रकारे अगदी साधा सोपा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे आणि बाप्पांची परत तुम्हाला आरती करायची, मनोमन प्रार्थना करायची की मी या इच्छेसाठी हा असा उपाय करत आहे बाप्पा, तर कृपया माझ्या मनातील इच्छा पुरी करा। तुम्हाला तुमची आता जी काही इच्छा असेल ती तुम्हाला बाप्पांना बोलून दाखवायची आहे। शाळेविषयीची असेल किंवा अभ्यासाबाबतची असेल किंवा नोकरीविषयीची असेल किंवा तुमची इतर कुठलीही इच्छा। समजा आता तुमचं जर एखादा दुकान असेल तर ते दुकान चालत नसेल, तुम्ही त्यासाठी जर करत असाल हा उपाय, तर तुम्हाला तुमची जी कोणती इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे। प्रत्येक दाणा मुगाचा दाणा वाहताना तुम्हाला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते मुगाचे दाणे 108 तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचे आहे। त्यानंतर ते 10 दिवस तिथेच ठेवायचे। नंतर त्याची एक पोटली तयार करायची आणि ते आपल्या जवळ ठेवायचे। जेव्हा ते मूग खराब होतील तेव्हा कमीत कमी 21 दिवस तरी ती पोटली आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे। त्यानंतर पाण्यामध्ये विसर्जित केली तरीही चालेल किंवा तुम्ही जेव्हा बाप्पांचं विसर्जन करणार आहात तेव्हा तुम्ही ते बाप्पांच्या सोबत विसर्जित केले ते मूग तरीही चालेल, काही हरकत नाही। तर अशा पद्धतीने अगदी छोटासा आणि साधा सोपा उपाय तुम्हाला आवर्जून त्या दिवशी करायचा आहे। उपायाचा फायदा हा नक्की होतो, नेहमी होत जातो। फक्त मनापासून श्रद्धेने करा, कष्ट करत राहा, कर्म चांगली करा आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे आपलं स्वतःचं मन स्वच्छ निर्मळ ठेवा। प्रत्येक उपायाचा किंवा सेवेचा तुम्हाला काही ना काही फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही, याची शाश्वती मी तुम्हाला देते। कारण मी ह्या उपायाने आणि सेवेनेच कितीतरी दुःख पार केली आहेत, कितीतरी याच्यातूनच या सेवेतून बाहेर निघाली आहे। त्यामुळे तुम्हाला उपाय मी हे सांगत आहे आणि उपाय आवर्जून करा, नक्की करा आणि पूर्ण श्रद्धेने करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा, व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।